नमस्कार, मी निरंजन. इजी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. एक अत्यंत महत्वाची बातमी आहे. ती अतिशय वेदनादायक आहे, अतिशय संतापजनक सुद्धा आहे. म्हणजे महाराष्ट्रातला शेतकरी हा देशातला सर्वाधिक कर्जबाजारी आहे. तुम्ही बातमी बघा याच्याबद्दलची. म्हणजे देशभरामध्ये असलेल्या सर्व शेतकऱ्यांवर मिळून एकूण कर्ज आहे 12,19,516 कोटी. 12,19,516 कोटी अख्ख्या देशातल्या शेतकऱ्यांवर असलेलं कर्ज आहे. त्यात महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांवर, फक्त महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांवरचं कर्ज आहे 8,38,249 कोटी. 8,38,249 कोटी रुपये इतकं कर्ज नुसत्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांवर आहे. आणि उरलेलं 4,00,000 कोटीचं कर्ज हे देशभरातल्या इतर सर्व शेतकऱ्यांवर आहे. देशभरातल्या उरलेल्या सर्व राज्यांमधल्या सर्व शेतकऱ्यांवर मिळून 4,00,000 कोटी आणि फक्त महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांवरती 8,00,000 कोटी रुपयाचं कर्ज आहे. काय भयंकर आकडेवारी आहे, भयंकर आकडेवारी आहे. आणि ही इतकी भयानक कर्जबाजारी अवस्था महाराष्ट्राची का होते आहे याचं कारण महाराष्ट्रातले शासक हे अत्यंत निर्लज्ज, धोरण शून्य आणि अक्कल नसलेले आहेत. तुम्हाला मी मुद्दाम सांगतो, ही एक बातमी बघा काही दिवसांपूर्वीची. नितीन गडकरींची बायको कांचन गडकरी या एका कार्यक्रमामध्ये गेलेल्या होत्या आणि तिथं या कांचन गडकरींनी काय सोनं उधळलं मी बघा बातमी. मंत्रोच्चाराने सोयाबीन उत्पादनात वाढ होते म्हणे. स्त्री सुक्त म्हटलं असं त्यांनी भाषणात बोललेले आहेत की स्त्री सुक्त हे फक्त अध्यात्म नाही, ती उपचार पद्धती आहे. पिकांना ऐकवलं तर एकरी उत्पादन वाढतं. अशा बावळटांना या देशामध्ये प्राधान्य दिलं गेलेलं आहे. म्हणून ही अवस्था झालेली आहे महाराष्ट्राची आणि देशाची सुद्धा. हे काय म्हणजे मंत्रोच्चाराने काय आता उत्पादन वाढणार? मग आणखीन कुठला तरी मंत्र सांगतील, म्हणतील महिंद्राच्या गाड्यांचं मॅन्युफॅक्चरिंग वाढेल. मग लोकांना म्हणतील मध्ये बसूनच तुम्ही मंत्र म्हणत जा, तुमची संपत्ती वाढेल. काय हा काय प्रकार आहे? तो शेतकऱ्याच्या कष्टाचा सन्मान करायचा नाहीये का तुम्हाला? अत्यंत कष्ट करतो, अत्यंत राबतो, तो दिवस रात्र राबतो, तो त्याचं अख्खं कुटुंब राबतं, रक्त आणि घाम एकत्र गाळतं. त्या मातीमध्ये पूजा म्हणून, त्या काळ्या आईची पूजा समजतो तो. आणि मग त्यातून तो धान्य काढतो, त्यात पिकं काढतो, भाजीपाला काढतो. त्याच्या या सगळ्या कष्टावरती तुम्ही पाणी फिरवताय की तो मंत्रोच्चार करत नाही म्हणून त्याचं उत्पादन कमी आहे. चीन मधलं एकरी उत्पादन महाराष्ट्रातल्या उत्पादनाच्या दुप्पट तिप्पट आहे. ते काय मंत्र म्हणतात तिथं श्रीसूक्त? चीनचं कृषी उत्पादन कसं काय जास्त आहे भारतापेक्षा? मग ते सोयाबीन असेल, ते कापूस असेल, कुठलंही धरा, कुठलंही पिकाचं एकरी उत्पादन चीनमध्ये भारतापेक्षा दुप्पट तिप्पट आहे. चीन कुठला मंत्र म्हणतो? श्रीसूक्त म्हणतात का? ते येतात का त्यांना? कांचन गडकरी, नितीन गडकरी स्वतःच्या शेतामध्ये मंत्र म्हणून करतात का पूजा? नितीन गडकरींना असा कुठला तरी मंत्र शोधायला सांगा ना की जो म्हटल्यानंतर रस्त्याला खड्डेच पडणार नाहीत, पूल पडणार नाहीत. देशभर सगळीकडे रस्त्याला खड्डे पडलेत, पूल पडतायत देशभर. त्यांना नाही का एखादा मंत्र सांगत नवऱ्याला? सगळी बावळटपणाचा कळस करून ठेवलेला आहे केंद्र सरकार. या डोनाल्ड ट्रम्पच्या दबावामध्ये येऊन अमेरिकेकडून 5,00,000 टन सफरचंद इम्पोर्ट केली. 5,00,000 टन. याच्यामुळे जम्मू काश्मीर आणि हिमाचल मधले शेतकरी बर्बाद झाले.
5 लाख टन अमेरिकेहून सफरचंद आयात केली. खाद्यतेल, सोयाबीन, पशुखाद्य याच्यावरची इम्पोर्ट ड्युटी शून्य करून टाकली. त्यामुळे इथं सोयाबीनला भाव नाही. आणि ही म्हणते मंत्रोच्चार करा म्हणजे सोयाबीनचं उत्पादन वाढेल. कापूस 0% इम्पोर्ट ड्युटीने आयात केला. 0%. त्याचा परिणाम काय झाला बघा. महाराष्ट्रात 3 महिन्यात, जानेवारी ते मार्च 3 महिन्यात महाराष्ट्रामध्ये 767 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. घरातला करता माणूस जीवानिशी जातो आणि तुम्ही सांगताय मंत्रोच्चार करायला. तुमची इम्पोर्ट ड्युटी 0 करून ठेवलेली आहे, ती वाढवा म्हणजे कापूस आयात होणार नाही, मग इथल्या कापसाला भाव मिळेल. हा धोरणात्मक निर्णय आहे. हा धोरणात्मक निर्णय त्या कॉमर्स मिनिस्टर पियुष गोयल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदीला कोणीतरी सांगा. त्याच्या कानामध्ये काय, त्या दोघांच्या कानात काय ओरडायचं ते ओरडा. मंत्रोच्चार करा नाही तर शिव्या घाला कानामध्ये, पण इम्पोर्ट ड्युटी वाढवायला लावा. अमेरिकेचं सफरचंद आयात नका करू म्हणावं. ही लाचारी अमेरिकेची खूप झाली. त्याचे बूट चाटाचे राहिलेत फक्त डोनाल्ड ट्रम्पचे. कशासाठी ही लाचारी करताय? अरे तुमच्या देशातली माणसं मरतायत ना जीवानिशी. लहान लहान मुलं पोरकी होत आहेत, महिला विधवा होत आहेत. त्यांच्या बायकांना काय सिंदूर पाठवणार आहात का तुम्ही? बेशरम भाजपवाले. आणि याचं कारण लक्षात घ्या. अजित पवारनी महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर केला. किती रुपयाचा केला? 7 लाख कोटी रुपयाचा महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर केला. 7 लाख कोटी. कर्नाटकनी त्यांचा अर्थसंकल्प सादर केला. 4 लाख कोटी वर्षाला कर्नाटक सरकार खर्च करणार. महाराष्ट्र सरकार 7 लाख कोटी रुपयापैकी शेतीसाठी महाराष्ट्र सरकारची तरतूद किती रुपयाची आहे? 7 लाख कोटी मधले 9,263 कोटी रुपये महाराष्ट्र सरकार शेतीसाठी खर्च करणार. शेती आणि जलयुक्त शिवार ते भ्रष्टाचाराचं कुरणच आहे. जलयुक्त शिवार आणि प्रत्यक्ष शेतीसाठी 5,000 कोटी रुपये खर्च करणार. जलयुक्त शिवारसाठी 4,200 कोटी रुपये खर्च करणार. अशी 9,200 कोटी रुपयाची एकूण तरतूद महाराष्ट्राची. 7 लाख कोटीच्या अर्थसंकल्पातली 9,000 कोटी रुपयाची तरतूद कृषी क्षेत्रासाठी. आणि कर्नाटक 4 लाख कोटी रुपयाचा अर्थसंकल्प, त्याच्यामध्ये कर्नाटकची तरतूद 51,339 कोटी रुपये. 4 लाख कोटीपैकी 51,339 कोटी रुपये कर्नाटक शेतीसाठी खर्च करणार. म्हणून कर्नाटकात आत्महत्या नाहीत, महाराष्ट्रात आत्महत्या. आणि गेल्या वर्षी कर्नाटकची तरतूद कृषी क्षेत्रासाठी होती 44,000 कोटी. ती खर्च केली, ती कमी वाटली म्हणून यावेळेला 51,000 कोटी रुपयाची तरतूद केली. 51,000 कोटी. आणि याच्यामुळे हे नतद्रष्ट असलेले राजकारणी सध्या महाराष्ट्रावर राज्य करतायत. म्हणून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याची इतकी अवस्था आहे. आणि त्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला तू वाटून ठेवलाय जाती जातीत. तू मराठा, तू वंजारी, तू माळी, तू धनगर, आणखीन काहीतरी. हे काहीच नाही झालं तर हिंदू, मुस्लिम त्यांना लावून ठेवलंय नाद्याला. आणि हे वास्तव लपवलं जातंय त्याच्यापासून. महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना जर का 50,000 कोटी रुपयाची तरतूद मिळाली, 9,000 कोटीवरून 40,000 कोटी रुपये समजा वाढवले, आत्महत्या थांबणार नाहीत महाराष्ट्रातल्या? पण या होऊ द्यायच्या आहेत. कारण हे केलं तरच डोनाल्ड ट्रम्पचे पाय चाटता येतील, तरच तिकडून 0% इम्पोर्ट ड्युटीवर कापूस आणता येईल. ही अत्यंत घाणेरडी अवस्था आहे महाराष्ट्र राज्याची करून ठेवलेली देवेंद्र फडणवीस आणि त्याच्या सरकारने. आणखीन एक बातमी बघा तुम्ही. 4 लाख कोटी रुपयाचे महाराष्ट्रात रस्ते बांधणार म्हणे.
12 शहरं जोडणार. कोणी मागणी केली बाबांनो? कोणी मागणी केली? आंदोलनं केली कोणी? आहे ते रस्ते नीट द्या, आहे त्या रस्त्यांवरचे खड्डे नको आम्हाला. तेवढं जरी केलं ना तरी उपकार होतील महाराष्ट्रावर. खड्डामुक्त महाराष्ट्र द्या, खड्डामुक्त रस्ते महाराष्ट्रामध्ये द्या. 4 लाख कोटी रुपयाचे तुम्ही रस्ते बनवायला घेतले. तिथं सोयाबीनच्या शेतकऱ्यांना कबूल करून ठेवलं विधानसभेच्या निवडणुकीला की 6,600 भाव देऊ. तडफडत 3,000 रुपयाच्या आसपास मिळतोय. तडफडत निवडणुकीच्या वेळेला जाहीर करून सुद्धा नाही दिलं. 30-35 हजार कोटी रुपयाची काय कर्जमाफी द्यायची होती, ती पण विधानसभा निवडणुकीला कबूल केली. हाच फडणवीस बोलला होता विधानसभेला, 7-12 करू, कोरा कोरा कोरा. आता पैसे नाही म्हणतो अजित पवार. आणि 12 लाख कोटी रुपयाचे कोणीही मागणी न केलेले रस्ते बांधायला यांच्याकडे पैसे आहेत. 4 लाख कोटी रुपयाचे रस्ते, 4 लाख कोटी रुपयाचे रस्ते बांधणार. आणि त्याच्यावरती काय अंत्ययात्रा घेऊन फिरायचं शेतकऱ्यांच्या त्या रस्त्यांवरती? काय करायचंय काय? तो शक्तीपीठ महामार्ग, हे समृद्धी महामार्ग काय भावात गेलेला आहे? नद्या व्हायला लागल्या त्याच्यावरून. नदी समृद्धी महामार्गावर पहिल्यांदा 60,000 कोटी रुपये केले, 600 किलोमीटर रस्ता बांधला, प्रत्येक किलोमीटरला 100 कोटी रुपये या रेटनी रस्ते बांधले समृद्धी हायवे. त्यासाठी कर्ज घेतलं कोरियाचं. मुंबईमध्ये लोकसभा निवडणुकीच्या आधी महाराष्ट्र सरकारने रस्ते जाहीर केले. 273 कोटी रुपयाला 1 किलोमीटर रस्ता, 273 कोटी रुपयाला 1 किलोमीटर. आणि आता शक्तीपीठ करायचं म्हणतायत. काय भावात जाईल हे? कोणाच्या तुंबड्या भरल्या जाणार आहे त्याच्यानी? अहो, त्या गरीब शेतकऱ्याचं पोट भरू द्या, त्याला सन्मानाने स्वाभिमानाने जगता येईल इतकं तर त्याला मिळू द्या. कष्ट तर तो करतोच तुमच्या कोणाही पेक्षा. इतर कोणत्याही क्षेत्रामध्ये जितकी मेहनत लागते त्याच्यापेक्षा दुप्पट मेहनत शेतकरी घेतो. किमान त्याला स्वाभिमानाने जगता येईल, जिवंत राहता येईल इतकं तर त्याला उत्पन्न मिळू द्या. त्याच्या शेतीवर वरवंटा फिरवून तुम्हाला 4 लाख कोटी रुपयाचे रस्ते बांधायचे. बेशरम. आणि वरती सरकारला हे या मंत्र्यांच्या बायका सांगणार मंत्रोच्चार करा, स्त्री सुक्त म्हणा, सोयाबीनचं उत्पादन वाढेल. बाई, भाव नाही ना देत मिळते, भाव दे ना पहिल्यांदा. खरंच लाज वाटायला पाहिजे महाराष्ट्रातल्या राज्यकर्त्यांना, खरोखर लाज वाटायला पाहिजे. देशभरातलं शेतकऱ्यांवरचं कर्ज 12 लाख कोटी, एकट्या महाराष्ट्रातलं शेतकऱ्यांवरचं कर्ज 8 लाख कोटी. हा कधी या गोष्टीचा आपण गांभीर्याने विचार करणार? 7 लाख कोटी रुपयाच्या अर्थसंकल्पात महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला देणार 9,000 कोटी आणि कर्नाटक 4 लाख कोटीच्या बजेटमधून देणारे 51,000 कोटी त्यांच्या शेतकऱ्यांना. उगाच कर्नाटकात काँग्रेसचं सरकार नाहीये हा त्याचा अर्थ होतो का? तुम्हाला काय वाटतं? मायबाप आहे आपला हा शेतकरी. माझ्याही बापानी केली शेती. त्या मायबाप शेतकऱ्याला आपण जगवायचं की नाही? त्याला स्वाभिमानाने, स्वकष्टाने, प्रतिष्ठेचं आयुष्य त्याला मिळू द्यायचंय की नाही? आज त्याला येत असलेलं मरण हे तर अत्यंत लाजिरवाणं मरण आहे. त्याला म्हणजे त्याला त्याचं आयुष्य सुद्धा स्वाभिमानाचं आणि प्रतिष्ठेचं दिलं नाही. त्याचा मृत्यू सुद्धा तुम्ही त्याला प्रतिष्ठेचा देत नाही. काय आहे हे? या राज्यातल्या या शेतकऱ्याला, या मायबाप शेतकऱ्याला कृपा करून प्रतिष्ठेने जगू द्या, सन्मानाने जगू द्या, सन्मानाने मरू द्या. तो पोट भरतोय सगळ्यांचं, स्वतः अर्धपोटी राहून पोट भरतोय. त्याला जगू द्या. या सरकारचे डोळे उघडणार आहेत की नाही? हे डोळे सरकारचे उघडावे यासाठी तुम्ही काही कराल का? पत्र पाठवा, ईमेल पाठवा. या राज्यकर्त्यांचे ईमेल आहेत,
वेबसाईटवरती आहेत. त्यांना ईमेल पाठवा, धिक्कार करा, थुंका त्या ईमेलवरून यांच्या थोबाडावरती राज्यकर्त्यांच्या. पण माझ्या राज्यातल्या मायबाप शेतकऱ्याला सन्मानाने जगू द्या आणि सन्मानानेच मरू द्या. तुम्हाला काय वाटतं इथं नक्की कॉमेंट करून सांगा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. जास्तीत जास्त जणांना चॅनल सबस्क्राईब करायला सांगा. आजच्या भागात इतकंच. धन्यवाद.